नमस्कार मित्रांनो, पोटाचा वाढलेला घेर, पोटावर जमलेली अतिरिक्त चरबी, बेली फॅट कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या आणि सोप्या हेल्थ टिप्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, पोटावर जर चरबी जमलेली असेल, पोट सुटलेलं असेल तर ते दिसायलासुद्धा ओंगळवाणं वाटतं आणि त्याचबरोबर मित्रांनो ते आपल्या हेल्थसाठी सुद्धा उपयोगाचं नसतं. आपल्या पोटावरती दोन पद्धतीने फॅट जमा होतं. एक जे असतं फॅट जे बाहेरच्या चामडीमध्ये जमा होतं त्याला सबक्युटेनस फॅट असं म्हणतात आणि दुसरं फॅट असतं की जे आपल्या पोटाची आतले अवयव आहेत, जसं की आपलं लिव्हर आहे, किडन्या आहेत, आतडी आहेत, ह्यांच्या आजूबाजूला जमतं. ह्याला म्हणतात विसरल फॅट. तर हे दोन्ही फॅट जे आहेत त्यातलं सबक्युटेनस फॅट आणि विसरल फॅट ह्या दोन्ही गोष्टी जर अतिरिक्त प्रमाणामध्ये आपल्या पोटावर असतील तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी नसतात मित्रांनो. पुढे जाऊन आपल्याला मित्रांनो वेगवेगळे आजार होण्यास हे फॅट कारणीभूत ठरू शकतं. त्यातल्या त्यात मित्रांनो जे विसरल फॅट आहे ते अधिक घातक समजलं जातं. विसरल फॅट म्हणजे मगाशी मी म्हणालो तसं आपल्या पोटाच्या आतमधलं फॅट की जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. काही वेळा बघा, काही पुरुष आणि स्त्रिया ह्या जास्त स्थूल नसतात, परंतु त्यांच्या पोटाच्या आतमध्ये जे अवयव आहेत त्यांच्या आजूबाजूला फॅट जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये जमलेलं असतं. यालाच विसरल फॅट म्हणतात मित्रांनो. आणि हे जर विसरल फॅट जर जास्त असेल, पोटाच्या आतमध्ये चरबी जर जमलेली असेल तर आपल्याला वेगवेगळे आजार होतात, जसं की टाईप 2 डायबिटीस आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स आपल्याला व्हायला लागतो, फॅटी लिव्हर आपल्याला व्हायला लागतं, कोलेस्ट्रॉल आपल्याला वाढायला लागतं, ट्रायग्लिसराईड्स वाढायला लागतात, आपल्याला हृदयाचे वेगवेगळे विकार मित्रांनो होऊ शकतात, रक्तवाहिन्यांमध्ये थक्के जमतात, त्याच्यामुळे स्ट्रोकसारखा आजार. यासाठीच मित्रांनो आपल्याला आपल्या ह्या पोटावरची चरबी घटवणं फार आवश्यक आहे. तर यासाठी तुम्हाला मी एक महिन्याचं चॅलेंज मित्रांनो देणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर एक 2 ते 3 इंच तुमच्या पोटावरचं जे चरबी आहे ती निश्चितच तुमची कमी होणार आहे मित्रांनो. तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण व्यवस्थित बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी सांगितल्यात त्या नोट डाऊन करून ठेवा आणि त्या उद्यापासूनच मित्रांनो फॉलो करायचा नक्कीच प्रयत्न करा. सुरुवातीला तुम्ही हे ट्राय करायच्या आधी खरोखरच तुमच्या पोटावर चरबी जास्त आहे का हे मोजून बघायला पाहिजे. बघा कसं आहे की पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त आपला वेस्ट सर्कम्फरन्स म्हणजे कमरेचं जे माप आहे ते जास्त असायला नको आणि स्त्रियांमध्ये 85 सेंटीमीटरपेक्षा जास्त असायला नको. आणखी एक साधं सोपं आपण मोजमाप करू शकतो. तुमची उंची जी आहे ती तुम्हाला सेंटीमीटरमध्ये मोजायची आहे. समजा तुमची 180 सेंटीमीटर उंची असेल तर त्याच्या अर्ध तुमचं कमरेचं माप असायला पाहिजे. म्हणजे 180 सेंटीमीटर जर असेल तर 90 सेंटीमीटर एवढी तुमचं कमरेचं माप जे आहे ते असणं आवश्यक आहे. आता कंबर कुठे मोजायची हे सुद्धा नीट लक्षात घ्या मित्रांनो. तुम्हाला सरळ उभं राहायचं आहे आणि उभं राहून आपली जी नाभी आहे त्याच्यात थोडंसं वर, त्याच्यात जस्ट वर 1 ते 2 सेंटीमीटर वर जे आहे ते तुम्हाला सरळ आपली जी मेजरिंग टेप असते ती घेऊन तुम्हाला कंबर जी आहे ती मोजायचं आहे आणि माप जे आहे ती नोंदवायचं आहे. लिहून ठेवा कॅलेंडरवर आणि महिनाभर मी 6 गोष्टी तुम्हाला सांगतोय त्या फॉलो करायचा नक्कीच प्रयत्न करा. आता तुमच्या पोटामध्ये विसरल फॅट जास्त आहे का हे तुम्ही कसं ओळखाल? तर मगाशी मी म्हणालो तसं जर तुमचं वेस्ट सर्कम्फरन्स 90पेक्षा जास्त असेल पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये 85पेक्षा जास्त असेल तर विसरल फॅट जास्त असण्याची शक्यता आहे. आणि वेस्ट टू हिप रेशिओ पण असतो, म्हणजे तुमचं कमरेचं माप जे आहे ते मोजायचं आहे आणि हिप म्हणजे काय, आपला जो नितंबाचा प्रदेश आहे त्या ठिकाणचं माप जे आहे ते मोजायचं आहे तुम्हाला. आणि वेस्ट सर्कम्फरन्स आणि हिप म्हणजे नितंबांचं सर्कम्फरन्स ह्यांना भागायचं आहे. जर 0.9पेक्षा जर जास्त हे माप येत असेल तर मात्र तुम्ही धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे. तुम्हाला लक्ष देणं, काळजी घेणं हे आवश्यक आहे. हे सगळे माप आहेत ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये टाकलेले आहेत. लगेच तुम्हाला समजत नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा. आजच तुमचं वेस्ट मोजा, तुमचं हिप मोजा, तुमची उंची मोजा, तुमचं वजन मोजा आणि ते सगळे जे मेजरमेंट्स आहेत ते खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत. ते बघून घ्या आणि जे काही तुमचा रेशो येतो आहे तो बघून जर तो रेशो जास्त असेल तर आपण ज्या गोष्टी आता तुम्हाला सांगणार आहोत त्या गोष्टी फॉलो करायचा प्रयत्न जरूर करा. महत्त्वाचा मूळ मुद्दा आहे मित्रांनो की आपल्या पोटावर चरबी साचते त्याचं कारण म्हणजे आपलं खाणं पिणं बरोबर नसतं, आपल्या जेवणाच्या वेळा चुकलेल्या असतात आणि आपण व्यायाम बरोबर करत नाही आणि आपण झोप वेळेवर घेत नाही, झोप व्यवस्थित घेत नाही. तर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपली लाईफस्टाईल सुधारणं जी आहे ती फार आवश्यक आहे. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जेवणाच्या वेळा ज्या आहेत
त्या तुम्हाला नियमित करून घ्यायला हवं. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण जे आहे ते रात्री 7:30-8 वाजेपर्यंत जर तुम्ही संध्याकाळचं जेवण जेवायला चालू कराल तर निश्चितच तुमच्या पोटावरची आणि शरीरातली अतिरिक्त चरबी जी आहे ती कमी व्हायला मदत होते. आजकाल फास्ट फूडचा जमाना आहे, त्यामुळे अनेक लोक तळलेले पदार्थ, पचायला जड असलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ याचं सेवन वारंवार करत असतात. तर हे पदार्थसुद्धा मित्रांनो आपल्या पोटामध्ये फॅट वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. काही लोकांना गोड खाण्याची सवय असते, जेवल्यानंतर गोड खाणं आहे किंवा अधूनमधून गोड खात राहणं आहे. अशा प्रकारच्या पदार्थांनीसुद्धा मित्रांनो आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जी आहे ती जमायला लागते. नॉनव्हेजचं अतिरिक्त प्रमाणामध्ये सेवन करणं, तळलेले पदार्थ भरपूर खाणं, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अधिक खात असतो आणि व्यायाम करत नसतो मित्रांनो, त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी आपल्या पोटाकडे जी चरबीच्या रूपामध्ये साठत असतात मित्रांनो. त्यामुळे जर तुमचं बसून काम असेल, तुमचा व्यायाम होत नसेल तर ह्या गोष्टी तुम्ही खात नाही आहे ना, त्याकडे तुम्हाला लक्ष देणं फार गरजेचं आहे. होतं काय मित्रांनो, ज्यावेळी आपण बसूनच असतो ना त्यावेळी आपल्या शरीरामध्ये जे काही फॅट आहे ते सगळं आपल्या पोटाच्या आसपास शरीर जे आहे ते जमा करायला लागतं. म्हणून तुम्हाला हालचालसुद्धा सतत दिवसभर ठेवणं हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. कॉर्टिझोल्स लेवल्स जे आहेत त्या जर आपल्या वाढलेल्या असतील तर त्यामुळे सुद्धा आपलं वजन जे आहे ते वाढायला लागतं आणि शरीर जे आहे ते फॅट जमा करायला लागतं. तर यासाठी मानसिक ताणतणावावर पण नियंत्रण ठेवणं आणि लवकर झोपणं, पुरेशी शांत झोप घेणं हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला जर तुमचं फॅट लॉस होत नसेल किंवा पोटावरची चरबी कमी होत नसेल तर त्याकडे तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे. मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन नियमित मेडिटेशन करून तुम्हाला करायला हवं आणि वेळेवर शांत झोपसुद्धा मित्रांनो तुम्हाला घ्यायला हवी. मित्रांनो या व्हिडिओमध्ये एक काढासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की जो तुमच्या शरीरातली अतिरिक्त चरबी फॅट जे आहे ते वितळवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे थोडं सेशन पूर्ण व्यवस्थित बघा. ज्याप्रमाणे तुम्हाला कॉर्टिझोल लेवलचा विचार करायला पाहिजे त्याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला शरीराची एक्सरसाइजसुद्धा भरपूर करणं आवश्यक आहे. 1 तास रोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा एक्सरसाइज हा तुमचा होणं मित्रांनो फार आवश्यक आहे. आणि एस्पेशली जर तुम्हाला बेली फॅट कमी करायचं असेल तर पोटाचे एक्सरसाइजेस जे आहेत ना ते फार महत्त्वाचे आहेत. तर यासाठी मी तुम्हाला 2 एक्सरसाइजेस जे आहेत ते सांगतो की ते तुम्ही नक्कीच करू शकता. त्यातला पहिला एक्सरसाइज आहे तो म्हणजे एअर सायकलिंग, म्हणजे झोपून जे आहे ते पाय वर खाली करून हवेत सायकल चालवणे, याला एअर सायकलिंग म्हणतात. आणि तसंच वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही पोटाचे व्यायाम यूट्यूबवर बघू शकता आणि हे व्यायाम जे आहेत जे तुम्हाला जमत आहेत, आवडत आहेत ते करायला चालू करा. आणि त्याचसोबत एक साधारणपणे 1 तासभर तरी रोज चालायला चालू करा. बरेच व्हिडिओ तुम्हाला दिसतील की व्यायाम न करता शरीराचं वजन कमी करा, अशा स्वरूपामध्ये बरेचसे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर मिळतील मित्रांनो. पण मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो की व्यायाम हा कोणत्याही प्रकारच्या वेट लॉसमधला एक महत्त्वाचा टप्पा आहे. व्यायामाला पर्याय नाही मित्रांनो. आणि जे आपण शरीरात जमवलेलं आहे ते बाहेर काढण्यासाठी व्यायाम ही सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पचायला जड असलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, गोड साखरेचे पदार्थ, मीठ जास्त असलेले पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड, नॉनव्हेज ह्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला खाण्यामध्ये भरपूर कमी करायला हव्यात. तुम्हाला खायचं आहे काय तर खाण्यामध्ये मी तुम्हाला काही पदार्थ सजेस्ट करणार आहे. बघा, नीट लक्ष देऊन ऐका. पहिला पदार्थ जो तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये, तुमच्या बेली फॅट रिडक्शन करण्यामध्ये तुम्हाला चांगला उपयोगी पडू शकतो तो म्हणजे मूग. हो मित्रांनो, मुगाचा वापर जो आहे तो आहारामध्ये अधिकाधिक करा. मूग हे पचायला हलके आहेत आणि लघु असल्यामुळे शरीरातली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अतिशय चांगले उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही मुगाच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकता. मुगाचे धिरडे आहेत, मुगाचे डोसे आहेत, उकडलेले मूग या स्वरूपामध्ये आहेत. मुगाची डाळ करून तुम्ही पिऊ शकता, मुगाचं सूप करून तुम्ही पिऊ शकता. तर या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मुगाच्या रेसिपीज ज्या आहेत त्या सकाळी नाश्त्याच्या वेळी आणि रात्री जेवणाच्या वेळी या स्वरूपामध्ये जर तुम्ही ठेवल्या तर निश्चितच तुम्हाला वेट लॉस तुमच्या जर्नीमध्ये चांगला फायदा होईल. दुसरा पदार्थ मित्रांनो तुम्हाला चांगला उपयोगी पडू शकतो तो म्हणजे लाह्या. हो मित्रांनो, साळीच्या लाह्या ह्यासुद्धा वेट लॉस करण्यासाठी, पोटावरचं फॅट कमी करण्यासाठी मी अनेक लोकांना सजेस्ट करत असतो आणि त्यांना फार चांगला फायदा होतो. तर साळीच्या लाह्यासुद्धा तुम्ही रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी फक्त साळीच्या लाह्या खाऊन राहायचं, हा सुद्धा प्रयोग फटाफट शरीरातली चरबी कमी करण्यासाठी चांगला उपयोगी पडतो. तसंच ज्यावेळी आपण अधूनमधून स्नॅक्स स्वरूपामध्ये काय घेत असतो, आपल्याला भूक लागत असते, काही लोकांना भूक जास्त लागते, सहन होत नाही, तर अशावेळी बेकरी आयटम्स आहेत किंवा स्नॅक्स स्वरूपामध्ये जंक फूड, फास्ट फूड खाण्यामध्ये वारंवार येतं. तर अशावेळी अशा लोकांनी जर लाह्या आपल्या खाण्यामध्ये अधिकाधिक ठेवल्या
तर त्यांचं वेट लॉस होण्यामध्ये नक्कीच त्यांना चांगला फायदा होऊ शकेल. तसंच मित्रांनो, जे मिलेट्स आहेत, जी छोटी धान्य आहेत, तीसुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडतात. बघा, मी तुम्हाला डाळींमध्ये मूग डाळ सांगितली, त्यानंतर लाह्या सांगितल्या. आता धान्यांमध्ये मी तुम्हाला मिलेट्स सांगतो आहे बघा. म्हणजे जर तुम्हाला रोटी करायची आहे, भाकरी करायची आहे, तर ज्वारी, बाजरी, नाचणी याचा वापर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये अधिक करा. गहू आणि तांदूळ यांना तुम्ही, जर तुमच्या पोटावर फॅट जास्त जमलेलं असेल तर याचा वापर जो आहे तो तुम्ही कमी करायला चालू करा. अधिकाधिक मिलेट्स वापरा. तसंच मित्रांनो, राजगिरा तुम्हाला माहिती असेल बघा, तर राजगिऱ्याचं पीठ मार्केटमध्ये मिळतं. याच्यासुद्धा तुम्ही रोट्या किंवा थालीपीठ करून खाऊ शकता. याचासुद्धा तुम्हाला वेट लॉसमध्ये फायदा करून घेता येईल. तसंच वरई आपण खातो बघा, उपवासाच्या वेळी वरीचा भात खातो. तर ही वरीसुद्धा तुम्ही आठवड्यातून 3-4 वेळा जर रात्रीची ताकासोबत जर तुम्ही आहारामध्ये ठेवली तर तुमचं बेली फॅट जी आहे, पोटावरची चरबी आहे, ती कमी होण्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. बघा, बरेचसे लोक असतात ना की ज्यांचे ना हातपाय बारीक असतात पण पोट ना सुटलेलं असतं. तर असे लोक जे असतात ना, त्या लोकांना ना बरेचसे हे वेगवेगळे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, डायबिटीजसारखे आजार किंवा कोलेस्ट्रॉलसारखे आजार, हार्टचे आजार, हे होण्याची रिस्क जास्त असते. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही मगाशी मी जे मापं सांगितली, जे मेजरमेंट सांगितले, त्याच्यापेक्षा जास्त जर तुमचं मेजरमेंट येत असेल तर किमान वर्षातून एकदा तरी सगळ्या रुटीन टेस्ट ज्या आहेत ना त्या करत चला, जेणेकरून लवकरच तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तो सापडेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंटसुद्धा वेळच्या वेळी चालूसुद्धा करू शकाल. आता आपण मित्रांनो एक काढा बघूया की जो वेट लॉससाठी तुम्हाला अतिशय चांगला उपयोगी पडू शकेल. मी म्हणेन की ज्या लोकांना बेली फॅट आहे, पोटावर चरबी जास्त जमलेली आहे, त्या लोकांनी ह्या काढ्याचं सेवन करणं निश्चितच चालू करा. हा जो काढा आहे त्यासाठी तुम्हाला 2 औषधं जी आहेत ती आयुर्वेदिक दुकानामधून विकत घ्यायला लागतील. त्यातलं पहिलं औषध आहे ते म्हणजे त्रिफळा चूर्ण. एक 100 ग्रॅम तुम्ही त्रिफळा चूर्ण जे आहे ते आयुर्वेदिक दुकानातून घ्या आणि 100 ग्रॅम मुस्ता नागरमोथा चूर्ण. ह्या 2 गोष्टी तुम्हाला लागतील की ज्या तुम्हाला आयुर्वेदिक दुकानातून घ्यायच्या आहेत आणि बाकीच्या इतर गोष्टी तुमच्या घरीच अवेलेबल होणार आहेत. तर बघा, हा वेट लॉसचा काढा कसा करायचा. साधारणपणे एक मोठा ग्लास, साधारणपणे एक 250 ते 300 ml पाणी एका टोपामध्ये घ्यायचं. त्यानंतर मी मगाशी तुम्हाला म्हणालो तसं की त्रिफळा चूर्ण आणि मुस्ता चूर्ण हे एकत्र करायचं, एकजीव करायचं, मिक्स करायचं आणि ह्याचा 1 चमचा, साधारणपणे एक 3 ते 4 ग्रॅम या प्रमाणामध्ये हे त्रिफळा आणि मुस्ताचं एकत्रित चूर्ण जे आहे ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. पाणी घ्यायचं 1 ग्लास, त्याच्यामध्ये त्रिफळा मुस्ता चूर्ण तुम्ही 1 चमचा टाकलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक अर्धा चमचा जिरं जे आहे, जिरं आपल्या घरी असतं बघा, ते जिरं कुठून टाकायचं आहे. त्यानंतर एक 2 ते 3 दालचिनी आपल्या असतात ना, त्या दालचिनीचे तुकडे तुम्हाला 2 ते 3 टाकायचे आहेत. एक छोटासा आल्याचा तुकडा त्या ठिकाणी ठेचून त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि यात तुम्हाला थोडीशी एक पाव चमचा, अर्धा चमचा या स्वरूपामध्ये तुम्ही बडीशेप पण टाका, म्हणजे ह्या काढ्यातला चव पण थोडीशी चांगली येईल. आणि हे जे पाणी आहे ते तुम्ही उकळत ठेवा. उकळल्यानंतर चांगले उकळी त्याला आली की त्यानंतर मग तुम्ही गॅस बंद करा. हे स्वतः थंड व्हायला द्या ह्या पाण्याला. काढा थंड झाला की मग तुम्हाला तो गाळून घ्यायचा आहे व्यवस्थित. गाळून घेतल्यावर मग तुम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये एक छोटासा लिंबाचा तुकडा जो असतो तो पिळायचा आहे, त्याचा रस जो आहे तो पिळायचा आहे आणि हा काढा थोडा तुम्हाला एक 15-20 मिनिटामध्ये पिऊन घ्यायचा आहे. थोडीशी चव जी आहे ती त्रिफळा चूर्ण मुस्ता याच्यामुळे इतकी छान लागणार नाही आहे, परंतु तुमच्या हेल्थसाठी ना हे सगळी औषधं फार उपयोगी आहेत. त्रिफळा, मुस्ता हे सगळ्या गोष्टी काय करतात, शरीरातलं मेदाचं क्षपन करतात, मेदाचं लेखन करतात. तसंच याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण भरपूर प्रमाणामध्ये आहेत मित्रांनो. तसंच जिरं आहे, बडीशेप आहे, आलं आहे, हे सुद्धा आपल्या पोटामधला वायू, पोटामधला गॅस कमी करतात, आपली पचनशक्ती वाढवतात आणि त्याच्यामुळे त्रिफळा आणि मुस्ता या 2 औषधांना आपलं काम जे आहे ते व्यवस्थित करता येतं. तर हा काढा निश्चितच तुम्ही मित्रांनो चालू करा की जेणेकरून तुम्हाला फॅट लॉस होण्यामध्ये नक्कीच फायदा होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो की तुम्हाला ना फॅट लॉससाठी, बेली फॅट कमी करण्यासाठी उद्वर्तन करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. उद्वर्तन हे आयुर्वेदामध्ये कफ आणि मेद ह्याला प्रविलयन म्हणजे वितळवण्यासाठी उपयोगी पडतं असं सांगितलं आहे. पण हे उद्वर्तन आहे ना ते तुम्हाला जरा थोडे दिवस रेग्युलर बेसिसवर करावं लागतं. 1-2 दिवसामध्ये होत नाही मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही कुळीत पीठ, तुम्हाला माहिती असेल बघा, कुळीत म्हणजे हुलगे, तर याचं जाडसर पीठ जे आहे ते दळायचं. उद्वर्तन म्हणजे काय करायचं, वेगवेगळ्या पावडर जे असतात त्या पोटाला घासायच्या. तर त्यासाठी तुम्ही कुळीत पीठ वापरू शकता, मसूर डाळीचं पीठ तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता. तर एक साधारणपणे किलोभर कुळीत आहेत किंवा बाजरीचं पीठ आहे, हे जाडसर भरडून तुम्ही एका बर्नीमध्ये तुमच्या बाथरूममध्ये ठेवा. जेव्हा तुम्ही आंघोळ करताय त्यावेळी ही पावडर जी आहे ती मुठभर घ्यायची आणि चांगली
आपल्या पोटाच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत, मसल्स आहेत, चरबी आहे, त्यावर जोरजोरात मित्रांनो घासायची. तसंच तुमच्या मांड्या आहेत, पटक्स आहे, ज्या ठिकाणी फॅट ॲक्युमुलेट झालेलं आहे, त्या ठिकाणी ही पावडर जी आहे त्याचं घर्षण व्हायला पाहिजे. काही दिवस जर तुम्ही अशा पद्धतीने गोष्टी जर करत राहिलात तर निश्चितच मित्रांनो तुमच्या शरीरातला कफ आणि मेद, तुमच्या शरीरातला कफ आणि चरबी ही वितळवण्यासाठी हे उद्वर्तनसुद्धा उपयोगी पडतं. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला पुन्हा एकदा रिवाईज करून देतो की बेली फॅट तुम्हाला जर उद्यापासून कमी करायचं तर काय काय करायला पाहिजे. एकतर जेवणाच्या वेळा ज्या आहेत त्या तुम्हाला नियमित करायच्या आहेत. वेळेवर रात्रीचं जेवण करायचं आहे. झोप तुम्हाला व्यवस्थित घ्यायची आहे. मानसिक ताणतणाव जे आहेत ते तुम्हाला कमी करायचे आहेत. रोज 1 ते 1.5 तास तुम्हाला व्यायामाला द्यायचा आहे. जंक फूड, फास्ट फूड, तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स, नॉनव्हेज ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खायच्या तुम्हाला टाळायच्या आहेत. त्याच्याऐवजी तुम्हाला मुगाचा वापर जास्त करायचा आहे. राजगिरा, वरई, मिलेट्स याचा वापर जो आहे तो तुम्हाला अधिकाधिक करायचा आहे. आणखी एक सांगेन मित्रांनो की फळं भरपूर जणं ना फॅट लॉससाठी जास्त खातात आणि त्यांना असं वाटतं की फळाने फॅट लॉस होतो. पण फळांमध्ये पण मित्रांनो फ्रक्टोज असतो आणि ही शुगरच आहे एक प्रकारची. त्यामुळे जेव्हा तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल ना त्यावेळी फळंसुद्धा खाणं जर तुम्ही भरपूर खात असाल तर ती कमी करा मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो डाएट, एक्सरसाइज आणि मी सांगितलेला काढा ह्या गोष्टी जर तुम्ही एकत्र केल्या आणि त्यासोबत उद्वर्तन तर निश्चितच तुमच्या पोटाची चरबी जी आहे ती 1-1.5 महिन्यामध्ये 1 ते 2 इंच कमी होण्यासाठी काहीही हरकत नाही. तर नक्कीच उद्यापासून हा प्रयत्न जो आहे तो चालू करा जेणेकरून तुमचं आरोग्य जे आहे ते एका आणखी चांगल्या वेगळ्या उंचीवर पोहोचू शकेल. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा. तसंच मित्रांनो सोमवार ते शुक्रवार रात्री 9:15 वाजता आपण लाईव्ह सेशन्ससुद्धा घेतो. तर ह्या लाईव्ह सेशन्ससुद्धा तुम्ही अटेंड करू शकता आणि आरोग्याची वेगवेगळी माहिती जी आहे तीसुद्धा नियमितपणे दररोज घेऊ शकता. मला डायरेक्ट प्रश्नसुद्धा लाईव्ह सेशनमध्ये चॅटमध्ये टाईप करून विचारूसुद्धा शकता. तर मित्रांनो आता इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. तुमचे फेसबुकचे ग्रुप, व्हॉट्सॲपचे ग्रुप सगळीकडे फटाफट मित्रांनो शेअर जरूर करा. थांबतो इथेच. धन्यवाद.